नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक मिलिंद जोशी यांची कथा भोगिले जे दुःख त्याला. ऐकूयात. जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये प्रतिभा पोचली तेव्हा सदानंद दारातच उभा होता. तिला तो खूप केविलवाणा वाटला. तिला त्याची दया आली. सकाळी त्यानेच प्रतिमा गेल्याचं तिला फोन करून सांगितलं होतं. ही बातमी सांगताना तो रडत होता. काही झालं तरी तिथे जायचं नाही असंच तिने ठरवलेलं होतं. पण तरीही प्रतिभा निघाली. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. या प्रसंगाला कसं सामोरं जायचं तेच तिला समजत नव्हतं. आजवर आयुष्याची जी परवड झाली तेवढी पुरे. आता यापुढे तरी आयुष्याची शोभा होऊ नये. ती परमेश्वराला विनवणी करत होती. त्या हॉस्पिटलच्या गेटजवळ ड्रायव्हरनं गाडी थांबवली. तिथून 5-50 पावलांचा काय तो रस्ता. तो तिला न संपणारा वाटत होता. पायातलं त्राणच गेलं होतं. सगळी शक्ती एकवटून ती चालत होती. ती सदानंद जवळ पोहोचली. तो खाली मान घालून उभा होता. त्याला सारखं भरून येत होतं. कितीतरी वेळ दोघं एक अवाक्षर न बोलता शांतपणे उभे होते. शांततेचा भंग करण्यासाठी ती म्हणाली, कसं काय झालं हे सगळं? तो डोळे बंद करून फक्त मान हलवत होता. काय विचारतीये मी? कसं काय झालं हे सगळं? तो भानावर आला. तिच्या नजरेला नजर भिडवण्याचं सामर्थ्य त्याच्यात नव्हतंच. तो जमिनीकडे बघत म्हणाला, सकाळपर्यंत छान बोलत होती. रात्री मिळून जेवण केलं. बराच वेळ दोघं गप्पा मारत बसलो होतो. सकाळी उठल्यावर तिने चहा केला. फिरायला निघालो. 5-10 मिनिटं झाली असतील. तिला अस्वस्थ वाटायला लागलं. खूप घाम आला. मी रिक्षा थांबवली. तिला घेऊन या हॉस्पिटलमध्ये आलो. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. हार्ट अटॅक आलाय असं म्हणाले. उपचारांची संधीच मिळाली नाही आणि आता तर ती नाही. त्याला हुंदका आवरला नाही. तिला काय बोलावं तेच समजत नव्हतं. तेवढ्यात अनिल आणि रमेश हे सदानंदचे 2 मित्र आले. त्या दोघांनाही प्रतिभाकडे बघण्याचं धाडस झालं नाही. सदानंदचा हात हातात घेऊन त्यांनी त्याला धीर दिला. आता बाईची डेड बॉडी कोण ताब्यात घेणार रे? दवाखान्यातला तो माणूस ओरडला. पुढे जात सदानंद म्हणाला, मी. आपण कोण त्यांचे? मी मित्र त्यांचा. तो माणूस छदमीपणानं हसला. मग चला फॉर्मॅलिटी पूर्ण करून टाका. ते चौघेही आत गेले. खरं तर आत जाण्याचा प्रतिभाचा धीरच होत नव्हता. ती कशी वशी गेली. तिथे असणारे डॉक्टर्स वेगवेगळ्या कागदपत्रांवर त्याच्या सह्या घेत होते. ती त्रयस्थासारखी बाजूला उभी होती. क्षणभर तिला वाटलं, प्रतिमाचा मृतदेह जिथे ठेवला असेल त्या खोलीत जावं, तिला बघावं. तिने मनाची समजूत घातली. सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या. आता पुढचं काय ठरवलंय सदा? अनिलने विचारलं. मला वाटतं. सदाच्या तोंडून पुढे शब्दच फुटला नाही. तुझ्या घरी न्यायचंय का तिला? रमेशने थेट विचारलं. प्रतिभाच्या काळजातच चर्र झालं. नाही हां, आमच्या घरी नाही. तिने स्पष्ट सांगितलं. सदा, मला वाटतं जे कोणी भेटायला येणार असतील त्यांनी थेट वैकुंठातच यावं. आपण त्यांना तसं सांगू. फार तर तिथे थांबता येईल थोडा वेळ. अनिल म्हणाला. नाही नको. तिच्या घरी थोडा वेळ तरी घेऊन जाऊयात ना.
सदा म्हणाला. प्रतिभा शांतच होती. ॲम्ब्युलन्स लागणार आहे का? रिसेप्शनिस्टनं विचारलं. हो. कुठे जायचं आहे? पर्वती पायथ्याला, बँक ऑफ इंडिया समोर. सदानं सांगितलं. 2 माणसं स्ट्रेचरवरनं प्रतिभाचा मृतदेह घेऊन खोलीतनं बाहेर आली. प्रतिभानं लांबून तिच्याकडे बघितलं. शांत झोपल्यासारखी दिसत होती ती. चेहऱ्यावर नेहमीची प्रसन्नता आणि करारीपणा. तिला गलबलून आलं. तिने स्वतःच्या डोळ्यातल्या कडांजवळ जमा झालेलं पाणी रुमालानं पुसलं. मृतदेह ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आला. सदा आणि रमेश, तुम्ही बसा ॲम्ब्युलन्समध्ये, मी येतो माझी गाडी घेऊन. वहिनी, तुम्ही कशा आलाय का? येता माझ्या गाडीतनं? अनिलनं विचारलं. नाही नको, माझी गाडी आहे, मी येईन, ती म्हणाली. सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स निघाली. रमेश ड्रायव्हर शेजारी बसला होता. प्रतिमाच्या मृतदेहाजवळ सदा बसला होता. ॲम्ब्युलन्स सोसायटीच्या दिशेनं निघाली. प्रतिभाचं डोकं सुन्न झालं होतं. परमेश्वरा, आणखीन काय काय दाखवणार आहेस? किती बेआबरू करणार आहेस? ती स्वतःशीच बोलत होती. रस्त्यावर माणसांची, वाहनांची प्रचंड गर्दी असूनही तिला खूप एकटं वाटत होतं. हे सगळं पाहण्यापूर्वी परमेश्वरानं आपलीच सुटका का नाही केली, असा विचार तिच्या मनात येत होता. ॲम्ब्युलन्स सोसायटीच्या गेटमधनं आत शिरली. सायरन ऐकून लोक जमा झाले. सोसायटीचे वॉचमन पळत आले. सर्वांनी प्रतिमाचा मृतदेह पहिल्या मजल्यावरच्या तिच्या फ्लॅटमध्ये नेला. लोक विचित्र नजरेनं सर्वांकडे बघत होते. सोसायटीतल्या बायकासुद्धा खाली एकत्र येऊन चर्चा करत होत्या. महा धाडसी बाई हो, एकटी राहिली पण स्वतःच्या मस्तीत राहिली. सासरच्यांची फिकीर केली नाही, नवऱ्याला जुमानलं नाही, आईचं ऐकलं नाही. त्या माणसाने तिला ठेवलं नव्हतं तर तिनेच त्याला ठेवलं होतं. काय धाडस बाईचं! इतकी अचानक जाईल असं वाटलं नव्हतं. वाईट झालं. तिचं वैयक्तिक आयुष्य कसंही असो, पण माणूस म्हणून खूप चांगली होती. रीतीभातीला कधी चुकली नाही. मदतीला तर नेहमी तत्पर असायची. बायका कुजबुजतच होत्या. अंत्यसंस्कार कोण करणार हिचा? खरा नवरा का प्रियकर? मी तर म्हणते दोघांनी मिळून केला ना तर बाईच्या जीवनाचं सार्थक होईल. चला, आपलं आयुष्यच सरधोपट. हे असलं थ्रिल पाहिजे आयुष्यात. पुरुष माणसं सुद्धा चर्चा करत होती. प्रतिमाच्या मृतदेहा शेजारच्या खुर्चीत सदानंद बसला होता. त्याची नजर शून्यात होती. सदा, काहीही असलं तरी प्रतिमाच्या नवऱ्याला आणि आईला तरी कळवायला हवं ना रे. अनिल म्हणाला. काय कळवून उपयोग काय? अरे, उपयोग नसला तरी कळवणं आपली जबाबदारी आहे. ठीक आहे, मग तू कळव. अनिलनं प्रतिमाच्या नवऱ्याला फोन लावला. हे बघा, ती माझ्यासाठी कधीच मेलेली होती. आत्ता ती जीव गेल्यामुळे मेली असेल, मला फरक पडत नाही. यापुढे तिच्या संदर्भातल्या कुठल्याही कारणासाठी मला फोन करत जाऊ नका. तिकडनं उत्तर आलं आणि त्यांनी फोन बंद करून टाकला. आईला फोन लावतो तिच्या आता. नाही नको, ती म्हातारी एकटीच असते. फोनवर हा आघात सहन नाही व्हायचा तिला. रमेश, तू गाडी घेऊन जा आणि त्यांना घेऊन ये, सदा रमेशला म्हणाला. प्रतिमाच्या आईला आणण्यासाठी रमेश घरातनं बाहेर पडला. प्रतिभा डोकं शांत ठेवून हे सगळं ऐकत होती. तिची आतल्या आत प्रचंड घुसमट सुरू होती. ती खिडकीजवळ आली. तिने खिडकी उघडली. सहज खाली नजर गेली. सोसायटीतल्या ग्रुपनं उभ्या असलेल्या बायकांनी आणि पुरुषांनी तिच्याकडे विचित्र नजरेनं बघितलं. त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. ते काय चर्चा करत असतील? किती दुर्दैवी ही बाई. हिचा नवरा त्या बाईबरोबर होता, पण ही काही करू शकली नाही. आता ती बाई मेल्यानंतर आली आहे इकडे नवऱ्याचं सांत्वन करायला. ही अशी बायको सोडून नवऱ्याला ती बाई का आवडली असेल? हिच्यात तर काही खोट नसेल ना.
प्रतिभाच्या डोक्यात थैमान सुरू होतं. ती खिडकीपासून दूर झाली. तिचा मोबाईल वाजला. सारंगीचा फोन होता. आई, अगं प्रतिमा मावशी गेली खरं आहे का? पप्पा कसा आहे? कुठं आहे तो? सारंगी विचारत होती. हो, तुला कळालं ते खरं आहे इकडेच, ती निर्विकारपणे म्हणाली. मी येते थोड्या वेळात. सारंगीने फोन ठेवून दिला. तिला सारंगीचा प्रचंड राग आला. बापाची किती काळजी या पोरीला. आईची मनस्थिती या क्षणी कशी असेल याचा थोडाही विचार नाही. तिला खूप एकटं असहाय्य वाटायला लागलं. ती सोफ्यावर शांत बसून राहिली. थोड्याच वेळात सारंगी आली. खुर्चीत बसलेल्या सदाला जवळ घेत थोपटत राहिली. प्रतिभाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती, पण राग गिळून ती शांत राहिली. सारंगी एक खुर्ची घेऊन सदाच्या शेजारी जाऊन बसली. अनिलने सदाच्या सगळ्या मित्रांना, प्रतिमाच्या परिचितांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला होता. ते लोक येत होते. सदाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत होते. सोसायटीतले लोकही प्रतिमाच्या फ्लॅटमध्ये दर्शनासाठी येत होते. सदाशी बोलत होते. सकाळी फिरायला निघाल्यापासून ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास सदा भावूक होऊन सांगत होता. सोसायटीतल्या बायकाही येत होत्या, विचित्र नजरेनं बघत होत्या आणि जाताना सांभाळ स्वतःला असं प्रतिभाला सांगत होत्या. तिला किळस येत होती. खूप ओशाळल्यासारखंही वाटत होतं. पण ती संयमानं सगळं सहन करत होती. प्रतिमाच्या आईला घेऊन रमेश आला. दम्याचा त्रास असलेल्या त्या म्हातारीला आधीच दम लागला होता. प्रतिमाचा मृतदेह बघताच तिने हंबरडाच फोडला. माझी राणी, माझी छकुली कशी गेली? हिच्याऐवजी मला का नाही नेलंस रे परमेश्वरा? आता काय करू? म्हातारीला शोक अनावर झाला होता. प्रतिभाला राहवलं नाही. ती त्यांच्या जवळ गेली. तिला बघताच म्हातारी तिच्या गळी पडून रडायला लागली. दोघेही काहीही न बोलता एकमेकींना थोपटत राहिल्या. अनिलनी पुढची सगळी तयारी केली होती. मृत्यूची नोंद कार्यालयात करून त्यांनी अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेला पास सुद्धा आणला होता. शेजारी राहणाऱ्या पाटील काकू वॉकरचा आधार घेत आल्या. डोळ्याला पदर लावून त्या कितीतरी वेळ शांत उभ्या होत्या. प्रतिभाकडे बघत म्हणाल्या, बाकी काही असलं तरी मला असं वाटतं की तुम्ही विधी करा किंवा करू नका, पण ही सवाष्ण गेली आहे. हिरवी साडी आणा, मळवट भरा, गेटपर्यंत हळदी कुंकवाचा सडा टाका. रीतीला चुकू नका. मेलेल्या माणसाचं काहीही राहायला नको. आणि तूच आता हे सगळं करायला हवंस. प्रतिभाची छाती धडधड करायला लागली. अजून परमेश्वर किती सत्वपरीक्षा बघणार आहे कोणास ठाऊक. तिने मान खाली घातली. करेल ती सगळं. प्रतिभाची परवानगी न घेता सदा निर्विकारपणे म्हणाला, मला माहिती होतं हे. मी येतानाच हिरवी साडी घेऊन आलोय. वहिनी, आता लागा तयारीला. तयारी करेपर्यंत तास कसा जातो समजत नाही. ती शांतपणे उठली. स्वयंपाकघराला लागून असलेल्या देवघरात गेली. हळदी कुंकू असलेलं पंचपाळं तिने बाहेर आणलं. प्रतिमाचा मळवट भरायला सुरुवात केली. तिच्या आईला हुंदके आवरत नव्हते. मळवट भरताना प्रतिभाच्या मनात विचार येत होता की ज्या बाईनं आयुष्यात कधीही स्वतःच्या कुंकवाची फिकीर केली नाही, दुसऱ्या बाईचं कुंकू जागेवर राहणार नाही याची काळजी घेतली, तिचा आज मळवट भरला जातोय आणि तोही कोणाच्या हातनं? तर जिचं वैवाहिक आयुष्य हिने उद्ध्वस्त केलं तिच्याकडून. नशिबाचे भोग असतात ते असे. नियती असते ती अशी. असं कुठलं पाप मी केलं म्हणून हे सगळं माझ्या वाट्याला आलं? यांत्रिकपणे ती सगळं करत होती. तिनेच बादलीतल्या पाण्यात हळदी कुंकू मिसळलं. सोसायटीच्या गेटपर्यंत हळदी कुंकवाचा सडा टाकून आली. ती सडा टाकत असताना तिच्याकडे बघणाऱ्या सोसायटीतल्या स्त्री पुरुषांच्या नजरा तिला जाळत होत्या. त्या सड्याच्या एकेका शिपकाऱ्यासरशी तिला प्रतिमामुळे झालेल्या वेदनांचे कड वर वर येत होते.
निघायची तयारी झाली आहे असा निरोप अनिलनं सोसायटीतल्या माणसांना दिला होता. ती माणसं हार घेऊन आली. हिरवी साडी नेसवली, मळवट भरलेलं हार घातलेलं प्रतिमाचं रूप खूप तेजस्वी दिसत होतं. बाहेर ॲम्ब्युलन्स तयार होतीच. मृतदेह उचलताच प्रतिमाच्या आईनं जोरात रडायला सुरुवात केली. प्रतिभानं त्यांना सावरलं. तेवढ्यात प्रतिमाची मावशी सुद्धा आली. प्रतिभा खिडकीतनं बघत होती. प्रतिमाच्या मृतदेहाशेजारी सदा बसला होता. ॲम्ब्युलन्स गेट बाहेर पडली. पाठोपाठ अनेक दुचाकी आणि चारचाकी सुद्धा बाहेर पडल्या. न सांगता येणाऱ्या, न बोलता येणाऱ्या असंख्य वेदना आणि जखमा देणारा एक अध्याय संपला. पण उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचं काय? उसवत गेलेल्या नात्याचं काय? प्रश्न संपला तरी उत्तराला अर्थच नसतो. सगळंच निरर्थक. प्रतिमाच्या मावशीच्या सांगण्यावरनं तिने मृतदेह ठेवला होता त्या जागी दिवा ठेवला. तो शांत होऊ नये म्हणून वर झाकण ठेवलं. निघतो आम्ही, सांभाळा, असं म्हणत ती आणि सारंगी जिन्यातल्या पायऱ्या उतरून खाली आल्या. मी माझ्या गाडीवर येते, सारंगी म्हणाली. ती काहीच बोलली नाही. ती ड्रायव्हर शेजारच्या सीटवर तिच्या गाडीत जाऊन बसली. थंडगार बर्फाची लादी डोक्यावर ठेवल्यासारखं डोकं सुन्न झालं होतं. तिला रस्ता, रस्त्यावरची माणसं सगळंच अनोळखी वाटत होतं. ती घरी पोहोचली. बाथरूममध्ये भरलेल्या थंडगार पाण्याच्या 2 बादल्यातलं पाणी तिने अंगावर भडाभडा ओतून घेतलं. इतका वेळ तिने आवरलेला बांध फुटला. ती हमसून हमसून रडायला लागली. ती आंघोळ करून बाहेर आली. बाईसाहेब, चहा देऊ का करून? लतानी विचारलं. नाही अगं, नको. अहो असं काय करता? घ्या, चहा घ्या. अहो सुटलाय बाईसाहेब तुम्ही आज. पिढा गेली बघा तुमच्या मागची. तुम्ही एवढं वाईट वाटून घ्यायचं काय कारण नाही. प्रतिभा शांतच होती. ती डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीत येऊन बसली. लतानं बळच तिच्यासमोर चहा ठेवला. घ्या बरं चहा आता. स्वयंपाक बी झालाय, जेवण बी करून घ्या. उपाशी पोटी राहायचं नाही अजिबात. अगं जेवायची इच्छाच नाही आहे. आणि हे बघ, आता मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. मी निवांत झोपणार आहे. बरं मग साहेबांचं काय? ते आल्यावर त्यांचं त्यांना विचार. बरं, आणि मग सारंगीचं काय? ती सुद्धा मैत्रिणीकडे जाऊन येणार आहे. प्रतिभा बेडरूममध्ये आली. दिवाणावर पडून राहिली. अंगात त्राणच नव्हतं. तिने डोळ्यांवरनं पांघरून घेतलं. आठवणींचा नुसता गलका सुरू होता. त्या दोघींची पहिली भेट झाली ती ट्रॅफलगार या बांधकाम व्यवसाय करणाऱ्या नामवंत कंपनीत. दोघीही सिव्हिल इंजिनियर, बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या. पहिल्या भेटीतच दोघींची मैत्री जमली. मैत्रीचं कौटुंबिक नातेसंबंधात रूपांतर कधी झालं समजलंच नाही. पण ह्या नात्यातनं एक नवीन नातं निर्माण होतंय ह्याची तिला थोडीही जाणीव नव्हती. प्रतिभाच्या मनात प्रत्येक आठवण ताजी होती. त्या दिवशी ती प्रतिमाला पहिल्यांदा घरी घेऊन आली. सदाला ती त्याच दिवशी पहिल्यांदा भेटली. किती मोकळेपणाने तिने सदाचा परिचय करून दिला होता. नंतर ती येतच राहिली. सदा आणि तिच्यात एक भावनिक नातं निर्माण झालं. ऑफिसचा विषय निघाला की सदा तिच्याविषयी ऐकण्यासाठी उत्सुक असायचा. ती उत्सुकता प्रतिभाला स्पष्ट जाणवायची, तरीही तिचा खूप विश्वास होता सदावर. एकदा त्याच्या मोबाईलवर सेकंदाला येणाऱ्या मेसेजच्या आवाजानं तिने त्याच्या मोबाईलमध्ये उत्सुकतेनं बघितलं तर सगळे प्रतिमाचे मेसेजेस होते. मैत्रीच्या खूप पलीकडचे. त्या दिवशी तिला खूप मोठा धक्का बसला. सदाला विचारलं तेव्हा सदानं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्या दिवशी सदाचं आणि तिचं खूप भांडण झालं. 22 वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात तिच्या संसारात पहिल्यांदा असं काहीतरी घडलं होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर चहा पिण्याचं निमित्त करून ती प्रतिमाला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली.
प्रतिमा सतत मेसेजेस करण्यातच दंग होती. अगं प्रतिमा, मी तुझ्याशी बोलतीये. हां बोल ना तू. प्रतिमा मोबाईलमध्येच दंग होती. अगं तू सदाला SMS करतीयस, दोघंही व्हॉट्सॲपवर सतत चॅटिंग करत असता, हे खरं आहे? अगं मग त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तो माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतो, मी रिप्लाय करतोय, एवढंच. पण हे सगळं मैत्रीच्या पलीकडे चाललंय, हे समजतंय का तुला? सो व्हॉट, हू केअर्स? तुला काहीच कसं वाटत नाही का? अगं संसार आहेत आपल्या दोघींचे. आता 40 नंतर असली थेरं करणार आहात का? तुझ्याही संसाराचा विचार कर. विनयसारखा छान नवरा आहे तुझा. एकमेकांचे संसार उद्ध्वस्त करून काय मिळवणार आहात तुम्ही? मग मला सांग, संसारात असून काय मिळवतोय आपण? सदा जर आनंदी समाधानी असता तर त्यांनी कशाला मैत्री वाढवली असती? आणि मीही आनंदी असते ना माझ्या संसारात, तर मी मैत्रीचा हात कशासाठी पुढे केला असता? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. दोघांच्या क्षणिक आनंदासाठी दोघींचीही कुटुंब वाऱ्यावर सोडणार आहात का तुम्ही? आयुष्यात सगळंच मनासारखं घडत नसतं म्हणून काही तोडून टाकायचं नसतं. ॲडजस्टमेंट करावी लागतेच ना. नाव यू आर कमिंग टू द पॉइंट. मलाही तेच म्हणायचं आहे. ॲडजस्टमेंट करावी लागते, सगळे मिळून ती करूया. हे नातं स्वीकारायची ॲडजस्टमेंट तुम्ही करा. काय बोलतीयस तू? भान आहे का तुला आपण काय वागतोय याचं? मला जगण्याचं व्यवस्थित भान आहे. अगं तुझ्या नवऱ्याचा तरी विचार कर. कशासाठी? कशासाठी मी त्याचा विचार करायचा? त्यांनी कधी माझा विचार केलाय? फक्त पैशाच्या मागे आहे तो. अगं म्हणून काय मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त करणार का? हे बघ, मी कोणाचाही संसार उद्ध्वस्त करायला बसलेली बाई नाही. मला त्यात रसही नाही. वेगळं घर वगैरे थाटण्याचा अजिबात विचार सुद्धा माझ्या मनात नाही. भेटत राहू, बोलत राहू, एकमेकांच्या मानसिक भावनिक गरजा पूर्ण करत राहू, आणि हो शारीरिक सुद्धा. त्यात गैर काहीच नाही. हाऊ यू डेअर टू से सो? अगं मी नुसतं बोलत नाही आहे, त्यासुद्धा कधीच पूर्ण व्हायला लागल्यात एकमेकांच्या. त्या कॅन्टीनचं छत आपल्या अंगावर कोसळतंय का काय असं तिला वाटायला लागलं. डोळ्यांसमोर अंधारीच आली. ट्राय टू ॲक्सेप्ट द थिंग्स, प्रतिमा तिला म्हणाली. एक शब्दही बोलू नकोस तू. प्रतिभा एकटीच ऑफिसमध्ये आली. येताना हाय हॅलो करणाऱ्या सहकाऱ्यांकडेही तिचं लक्ष नव्हतं. तिच्या केबिनमध्ये जाऊन तिने पर्स उचलली. अरे मॅडम, निघालात? तिचा सहकारी समीर म्हणाला. हो, टुडे नॉट फिलिंग वेल, सो गोईंग. ती ऑफिस बाहेर पडली. तिने गाडी ऑफिस बाहेर काढली. घराकडे जाणारा संपूर्ण रस्ताच दुभंगलाय असं तिला वाटत होतं. तिने कसं घर गाठलं तिचं तिलाच समजलं नाही. घरात सदानंद सोफ्यावर पेपर वाचत बसला होता. त्याला बघता तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अरे माणूस आहेस का कोण आहेस तू? शांत हो ग, काय झालं? सगळं करून सवरून वर मलाच निर्लज्जासारखा विचारतोयस काय झालंय म्हणून? हे बघ, तू जितकं आकांड तांडव करतेयस ना तितकं काहीही झालेलं नाहीये. बोलू कसं शकतोस तू हे सगळं? अगं तू एवढी शिकलेली आहेस, मैत्री सुद्धा तुला मान्य नसावी. हे बघ, तुझे जे काही चाललंय ना ते फक्त मैत्रीपुरतं सीमित नाहीये. त्याच्या कितीतरी पुढे गेलात तुम्ही. शी, लाज वाटतेय बोलायची सुद्धा. ती मोठ्यांदा रडत होती. सदा तिला समजावण्यासाठी जवळ गेला. हात लावायचा नाही अंगाला. अरे किती छान संसार चाललाय आपला. सोन्यासारखी गोड पोरगी आहे. लग्नानंतर इतकी छान संसार केला कितीतरी वर्ष, आणि आता 22 वर्षांनंतर हे असले उद्योग. हे बघ, आम्ही काही वेगळा संसार वगैरे थाटणार नाही आहोत. तोही थाटा, म्हणजे होईल सगळं मनासारखं. काय काय कमी पडलं ग तुला? काय कमी दिलं मी तुला? हे बघ, तुझ्याबद्दल कसलीही तक्रार नाही आहे माझी. नाही आहे ना? नाही आहे ना? मग ग अपघातानं घडलं सगळं. ती फक्त धुमसत राहिली.
सारंगी शाळेतनं आली तशी ती शांत झाली. मम्मा, अगं का रडतीयस? काही नाही ग, असंच. आज डोकं खूप दुखलं माझं, सहन नाही झालं. मी डोकं दाबून देऊ का? तिला भरूनच आलं एकदम. सारंगीला घट्ट मिठी मारून ती रडत राहिली. त्या दिवशी तिचं कशातही लक्ष नव्हतं. अंधारून यायला लागलं तशी मनातली भीती वाढत गेली. उसळलेल्या सागराप्रमाणे मनाच्या समुद्रात उलथापालथ सुरूच होती. किती विश्वास होता आपला प्रतिमावर. किती हक्कानं आयुष्यातली प्रत्येक गोष्ट शेअर केली तिच्याशी. आणि तिने असं वागावं का? पण तिथं दूरची ऑफिसमधली एक सहकारी, पण सदाचं काय? त्यांनी विश्वासघात करावा? एका क्षणात सगळं विसरून तो तिच्याकडे जावा? अस्वस्थतेनं या कुशीवरनं त्या कुशीवर वळताना तिच्या डोळ्यातला पाऊस थांबायला तयार नव्हता. घटस्फोटाचा निर्णय घ्यावा का? शेवटी कोर्ट सुद्धा तडजोडीची भाषा करणार. आईनी बाबांपासून घेतला होता घटस्फोट. काय पदरात पडलं तिच्या? दमछाक झाली नुसती तिची आयुष्यभर. एकुलत्या एका मुलीला एकटीनं वाढवताना किती ससे होलपट झाली तिची. आणि मुलगी म्हणून मला तरी कुठे सुख मिळालं? असुरक्षिततेचं भूत सतत मानगुटीवर बसलेलं असायचंच. तिला शेजारी झोपलेल्या सारंगीचा चेहरा खूप करुण वाटायला लागला. बापाशिवाय ह्या पोरीला एक क्षण करमत नाही. आपण भावनेच्या भरात काही निर्णय घेतला तर काय होणार या पोरीचं? नको, घटस्फोटाचा आतताई निर्णय घ्यायचा नाही. याच घरात राहायचं. माहेर नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. आईच तिच्या मोठ्या बहिणीकडे राहते. माझ्या बाबतीत असं काही घडलं हे तिला कळलं तर ती कोसळूनच जाईल. आता राहायचं याच घरात, पण स्वतःच्या अटींवर. तिने मनाची तयारी केली. सदाबरोबर राहायचं ते केवळ उपचाराचा एक भाग म्हणून, सारंगीची एक गरज म्हणून. शारीरिक, मानसिक, भावनिक कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत. तिने निश्चय केला. ती मध्यरात्रीच उठली आणि तिने 2 ओळींचा राजीनामा टाईप केला. ड्यू टू सम अनअव्हॉइडेबल रिझन्स आय एम अनेबल टू कंटिन्यू माय जॉब. प्लीज ॲक्सेप्ट माय रेसिग्नेशन. थँक्स फॉर युअर काइंड सपोर्ट ड्युरिंग माय टेन्युअर. तिने हेडला राजीनामा मेल करून टाकला. तिला शिकवण्याची आवड होती. कुठल्या तरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून काम करायचं तिने ठरवून टाकलं. 2-4 दिवसात ती याबाबतचा निर्णय घेणार होती. विचारांच्या तंद्रीत तिला ग्लानी आल्यासारखं झालं आणि डोळा लागला. लता आणि सारंगीच्या बोलण्याच्या आवाजानं तिला जाग आली. तडाखा देणारं वादळ ओसरल्यानंतरची भयाण शांतता तिने अनुभवली, तरी वादळाच्या धक्क्याची तीव्रता थोडीही कमी झाली नव्हती. दुसऱ्या दिवसापासून तिचं आयुष्यच बदलून गेलं. घराचं घरपण गेलं. ती फक्त वास्तू उरली राहण्याची. प्रत्येक गोष्ट तिने आजवर आतल्या ओढीनं केली होती. आज उरली होती फक्त सहजीवनाची औपचारिकता, जगण्यातली, वागण्यातली, संबंधातली. त्याच दिवशी दुपारी तिने सदाला सांगून टाकलं, आता या घरात राहायचं ते फक्त ओळखीचे म्हणून. एकमेकांशी मानसिक, शारीरिक, भावनिक कसलाच संबंध ठेवायचा नाही. माझ्या मनाचा आणि बेडरूमचा दरवाजा आता तुझ्यासाठी कायमचा बंद. स्वभावात नसलेली कठोरता एकवटून ती हे सगळं सदाला ऐकवत होती. हे बघ, तू खूप टोकाचा निर्णय घेतेयस, तू जरा विचार कर, एवढंच तो म्हणाला. प्रतिभा तिच्या मतावर ठाम होती. सुरुवातीला तिला खूप जड गेलं, पण हळूहळू सगळं तिच्या अंगवळणी पडलं. सदाच्या स्वभावात मात्र काहीही फरक नव्हता. प्रतिमाचा वाढदिवस त्यांनी तिच्या कंपनीतल्या लोकांना बोलवून मोठ्या हॉटेलात थाटामाटात साजरा केला होता. त्याचे फोटो तिच्याच एका मैत्रिणीने व्हॉट्सअपवर तिला पाठवले होते. त्या दोघांच्या ट्रिपचे फोटोसुद्धा तिच्या फेसबुकवर तिने बघितले. दिवसातून एकदा तरी तो तिला भेटायचा. आणि हे सगळं बघून प्रतिमाचा नवरासुद्धा घर सोडून निघून गेला होता. त्यामुळे ह्या दोघांना रान मोकळं मिळालं होतं. अनेकदा तो तिच्याकडेच असायचा मुक्कामाला.
लॅचच्या किल्ल्या दोघांकडेही असल्यामुळे दरवाजा उघडण्याचा संबंध नव्हता. प्रतिमाकडे रात्री मुक्काम करून आल्यानंतरही तो काही घडलंच नाही अशा साळसूतपणानं सकाळी घरी यायचा. या सगळ्याचं प्रतिभाला पुढे पुढे काही वाटेनासं झालं. प्राध्यापकी, योगासन वर्ग, वाचन आणि सारंगी यांच्यात तिने स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतलं होतं. सारंगीला घेऊन सदा बाहेर जायचा, कधीकधी तिला घेऊन प्रतिमा मावशीकडे जायचा. पण प्रतिमा मावशीकडे गेलेलं आईला आवडत नाही हे हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं. तसं तीही बाबांबरोबर जायला नको म्हणायला लागली. कधीकधी प्रतिभाला आयुष्य खूप नीरस वाटायचं, नैराश्य यायचं, पण ती निर्णयापासून तसूभर हटली नाही. कारण निर्णयापासून परावृत्त होणं म्हणजे पराभव स्वीकारणं असं तिला वाटत होतं. यात एकदा का पराभव झाला की आयुष्याचं मोलच संपलं. कुणीही यावं, कसंही हाकावं असं आयुष्य तिला जगायचं नव्हतं. तिला तिचं आयुष्य तिच्या शर्तींवर जगायचं होतं. तनामनाची या सगळ्यात प्रचंड होरपळ झाली, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. 7-8 वर्ष ती याच बाण्यानं जगत होती. त्या दिवशी सकाळी सदाचा प्रतिमा सिरियस असल्याचा फोन आला आणि नंतर ती गेल्याचा. खरं तर जायचंच नाही असं तिने ठरवलं होतं. खूप विचार केला. ती भेटायला गेली. दवाखान्यासमोर प्रथमच दिसलेल्या सदापासून ते प्रतिमाचा देह घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स गेट बाहेर पडेपर्यंत काळजाला विस्तव लावणारे सगळे प्रसंग तिला आठवले. त्या निमित्ताने पूर्वी येऊन गेलेलं वादळ त्यातल्या आठवणी ताज्या करून गेलं. त्याच तंद्रीत तिला झोप लागली. दुपारी सदा अंत्यसंस्कार करून कधी आला हे तिला समजलंच नाही. डोळे उघडून तिने बघितलं, घड्याळात 4 वाजले होते. गॅसच्या कट्ट्याजवळ लता चहा करण्याच्या तयारीत होती. तिने सोफ्यावर बसलेल्या प्रतिभाच्या हातात चहाचा कप आणून दिला. तेवढ्यात सदा आला. मला सुद्धा चहा द्या, तो लताला म्हणाला. त्याच्याशी बोलावं लागू नये म्हणून प्रतिभानं पेपर चेहऱ्यासमोर धरला. सदा तिच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसला आणि म्हणाला, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. पण मला बोलायची बिलकुल इच्छा नाही आहे. मला माहिती आहे मी चुकलो आहे, पण जिच्यामुळे हे सगळं घडलं तीच आज या जगात नाही आहे. भांडणाचं मूळच आता संपलं आहे. आता तरी आपण पहिल्यासारखे राहू. सदाचं बोलणं ऐकताच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हे बघ, आता खूप पाणी वाहून गेलं आहे. आता सगळं विसरूया, नव्यानं सुरुवात करूया. तो बोलतच होता. तुला बोलताना काहीच कसं वाटत नाही रे. ती अजून 50 वर्ष जगली असती तरी तू तिच्याच बरोबर राहिला असतास. तुला तुझी चूकही समजली नसती, कारण भांडणाचं मूळ जिवंत असतं ना. म्हणे आता पहिल्यासारखं राहूया. काय राहिलं रे आता आपल्यात पहिल्यासारखं राहायला. 22 वर्षांचा संसार मोडून एका क्षणात तिच्याबरोबर गेलास. बायकोचा, मुलीचा विचार मनात आला नाही. गेल्या 7-8 वर्षात एकदाही तुला कधी तुझ्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला नाही. ह्या उलट माझ्या निर्णयामुळे तुला मोकळीक मिळाली आणि आता म्हणतोयस की पुन्हा पहिल्यासारखं राहू. अशक्य आहे ते. आपले संबंध गेल्या 7-8 वर्षांपासून जसे आहेत तसेच यापुढे राहतील आणि पुन्हा हा विषय चर्चेला नकोय मला. तो आवाकून तिच्याकडे बघत राहिला. ताडकन उठला, रूममध्ये निघूनही गेला आणि ती आत्मविश्वासानं बंगल्यासमोरच्या छोट्या बागेत आली. फुलांनी आणि फळांनी लगडलेली अनेक झाडं होती तिथे. तिचं लक्ष कोपऱ्यात गेलं. भोवतीच्या अनेक पाषाणांवर मात करून एक छोटीशी वेल आकाशाच्या ओढीनं वर येऊ बघत होती. तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.